का नाम घेते मी सांगतो काय गरज नाही ना. नाही बंद करा ते. अधिकाऱ्याला बोलणार मी काल सगळ्यांना पत्र देऊन आले. पोलीस आयुक्ताला पत्र देऊन आले. माझ्या लेकरांना जीवाला धोका आहे म्हणून पत्र देऊन आले मी आयुक्तांना संध्याकाळी. ते कळू दे ना. तो लहान काय चाललंय काय ताई आले बघा. माझं नाव आराध्य रमेश कोळी आहे. मला माझे प्रिन्सिपल जमले 6th and 10th स्टँडर्डला बी करते. 5th पैसे भरले नाही म्हणून एक्झामला बसले. कुठे राहते म्हणून मग ॲड्रेस सांगितल्यावर मग बोलले तुम्ही घरात चुकीचं कसं जाऊन सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का तुमचे पप्पा इथे येऊन किती धिंगाणा घातले. तुम्हाला एकदा फुटेज दाखवतो आम्ही असं वगैरे. बरोबर वाटतंय का हे सगळ्यांसमोर असं केलेलं प्रिन्सिपलला वगैरे. मग पप्पाला काय तर झालं असतं तर असं वगैरे म्हणली. मग नंतर म्हणली दोन्ही तुझे काका आणि पप्पा दोघं पण जर कॅम्पसमध्ये नाही यायला पाहिजे. जर दिसले तर सगळं लॉ वुमेन्सकडे तुझ्या पप्पावर एक गुन्हा दाखल केल्यावर सगळेजण मग सोडणारच नाही पप्पाला असं बोलले. मला अर्धा पेपर लिहिताना बाहेर काढून फी भरली नाही म्हणून बाहेर बसले. म्हणून मला फी भरली नाही म्हणून बाहेर बसले. पेपर लिहून दिले. माझ्या 5वीत असलेल्या मुलीचं आराध्या रमेश कोळीचं हिंदी आणि गणितचा पेपर होता. मी फर्स्ट इन्स्टॉलमेंट 5,030 रुपये या शाळेला फी 2023-24 भरलेली आहे. तर फी थांबली म्हणून माझ्या मुलीला परीक्षेतनं बाजूला काढले. क्लासच्या बाहेर बसवले माझ्या मुलीला आणि माझ्या भावाच्या मुलाला. फी कमी आहे म्हणून. ही सेम डे माझ्याकडे रिसिट आहेत. 50,700 रुपये चौघांची फी ॲट अ टाइम जागेवर भरलेली आहे. मी शिक्षण मंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे. त्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. त्यांनी ते पत्र घेतलेले मला क्लासमधनं त्यांच्या रूममधनं बाहेर काढले. हे शिक्षण मंत्र्याला पत्र लिहिलेलं मी सगळं शांत बसलो होतो. काल माझ्या मुलीला बोलून प्रिन्सिपल मॅडम एस्टर यांनी दम दिले की बाबा तुझे पेरेंट्स जर प्रिमायसेसमध्ये दिसले तर जेलला पाठवतो म्हणते. माझ्या मुलीला काय म्हणते, ए महाराणी तू एवढी मोठी लागून गेली ना, तुझं पेरेंट्स एवढं उड्या मारल्या म्हणते. माझ्या लहान मुलीच्या मनावर परिणाम झाले. तिला शाळेला यायला घाबरले. तिने दातात धरून सूडबुद्धीनं वागालेत माझ्या लेकरांबरोबर. हे मला शिक्षण अधिकाऱ्याला म्हणणं सांगायचं आहे. मी शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली आहे. माझ्या मुलींना मला न्याय मिळावा म्हणून मी इथं सतरंजी घालून त्याच्या शाळेत बसले. प्रेमाशेसीमध्ये गेल्यावर त्यांनी कंप्लेंट करतो म्हणून म्हणल्यावर मी बाहेर बसलो इथं. नहीं हुआ है सर. उनको मेरे कैबिन में बुला के मैंने उनको समझाया है कि इवन आफ्टर टेकिंग एग्जाम लेने के बाद भी आप वेडनेसडे लास्ट वेडनेसडे पेरेंट्स ने आके हमारे स्कूल के ऊपर दे वर नॉट रेडी टू लिसन मी. वो मुझे सुनने के लिए तैयार ही नहीं थे पेरेंट्स. लास्ट वेडनेसडे उनका एग्जाम कंडक्ट हुआ था मैथ्स और हिंदी. जब हम लोगों ने बोल रहे हैं कि एग्जाम्स हम लोगों ने कंडक्ट किया है आपके बच्चों का, पर भी वो नहीं सुन रहे. चारों बच्चों का आप आके आंसर शीट चेक कर सकते सर. विद द डेट्स द आंसर शीट्स आर देयर विद मी. तो रॉन्ग एलिगेशंस डाल रहे हैं स्कूल के ऊपर, प्रिंसिपल के ऊपर, सारे स्टाफ के ऊपर. और मुझे तो बहुत ही टेंशन दे रहे हैं. दे आर गिविंग मी लॉट ऑफ टेंशन. लास्ट वेडनेसडे भी मुझे बहुत टेंशन दिया है वो लोगों ने. मेरे बात सुनने को तैयार नहीं है.
देखिए सर, हर बार क्या होता है, वेन एवर देर इज अ प्रॉब्लम, कभी भी प्रॉब्लम है, पेरेंट्स आके मेरे सामने बैठ के वो मुझे डिस्कस करके सभी प्रॉब्लम्स जो भी है मसला ठीक हो जाता है। लेकिन जब पेरेंट्स ही सुनने के लिए तैयार नहीं है तो फिर हम लोग कैसा हमारा मुद्दा उनके ऊपर रख सकते हैं। आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।